छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी प्रकरण आणि या प्रकरणी 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली आहे। अनियमिततेची चौकशी ही 1.5 महिन्यांपासून रखडली असल्याचं वृत्त आहे। जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात विशेषतः जिल्हाधिकारी सुवर्णा जाधव यांच्या कार्यकाळातला हा सगळा घोटाळा असल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? लागवीजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि लहान लेकरांना शिशूंना एक लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी ही खूप मोठी कार्य बजावत असते। मात्र एक प्रमुख आता एक लक्षवेधी जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडीतील 9 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी रखडलेली आहे। त्यामध्ये मग ती नळ योजना असेल, किचन सेट खरेदी असेल, कर्मचाऱ्यांची भरती व बीट बद्दल संदर्भातही यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना आता आग्रही धरलेला आहे। कारण तब्बल 9 कोटींची अनियमिततेची चौकशी 1.5 महिन्यांपासून रखडलेली आहे। त्या चौकशीसाठी समिती देखील स्थापन करण्यात आली, मात्र त्यानंतर पुढच्या मोठ्या त्या हालचाली ज्या व्हायला पाहिजे त्या झालेल्या नाहीयेत। त्यामुळे तब्बल लहान लेकरांचे या ठिकाणी 9 कोटी रुपयांचे जर घोटाळे होत असतील तर नक्कीच ही निंदनीय बाब आहे आणि याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई देखील व्हायला पाहिजे। यासाठी महिला आमदार अनुराधा चव्हाण यांनी देखील या घोटाळ्याबाबत सातत्याने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लोकशाही मराठीच्या माध्यमातून आता आपण हा प्रयत्न करतोय की घोटाळा झाल्याच्या नंतर ह्या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला हवे, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि जी काही मुद्देमाल म्हणा किंवा जो काही घोटाळा झालाय तो घोटाळ्याची पूर्णपणे जी नुकसान भरपाई म्हणा किंवा जो घोटाळा झालेला आहे त्याची भरपाई जी आहे ती करून देण्यात यावी। लागवीजी अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।